तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने महिला व बालविकास विभागाअंतर्गत 12 जुलै 2024 रोजी निर्गमित केलेला आहे. तर या शासन निर्णयानुसार काय नेमकं महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचा शासन निर्णय पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबीच्या स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे. आता या ठिकाणी कुटुंबाच्या व्याख्या देण्यात आलेली आहे. कुटुंब याचा अर्थ पती, पत्नी व त्याची अविवाहित मुले किंवा मुली. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हा उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. आता काही महिलांचं नुकतेच लग्न झालेलं आहे आणि त्यांचं नाव पतीच्या रेशन कार्डमध्ये नसतात, तर त्या ठिकाणी त्यांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार होता. पण आता त्या महिलेला उत्पन्नाच्या जागेऐवजी त्याच्या पतीच्या रेशन कार्ड देऊ शकता. तिसरं आहे, परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र याशिवाय महिलेच्या पतीच्या 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. चौथा बदल पहा. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे. पाचवा, योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे. आता पहिले काय होता, जेव्हा आपण ऑनलाईन अर्ज सादर करतो तेव्हा महिलेचा लाईव्ह फोटो घ्यायचा होता, पण ते आता फोटोवरून फोटो तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आहे सहावा, सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलेचा अर्ज भरून घेण्यासाठी प्रस्तुत करण्यात येत आहे. दुसरा, केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचा लाभ PFMS DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये जसे की PM किसान, पोषण, मनरेगा, PM स्वनिधी, GSY, PM प्रधानमंत्री मातृत्व वंदना किंवा अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांची KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा. आता जी महिला PM किसानचा लाभ घेत असेल, पोषण योजनेअंतर्गत लाभ घेत असेल, मनरेगा अंतर्गत लाभ घेत असेल, PM स्वनिधी, GSY, PM मातृत्व वंदना योजना किंवा राज्याच्या तत्सम योजनेचा लाभ घेत असेल, त्या योजनेचा डेटा शासनाजवळ ऑलरेडी आहे. त्यामुळे या ठिकाणी त्या महिलेला ऑनलाईन अर्ज करण्याची गरज नाही. त्यांनी फक्त ऑफलाईन अर्ज भरून अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा तत्सम अधिकारीजवळ हा अर्ज जमा करावा. त्यानंतर 8वा पॉईंट आहे, गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामरोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहणार आहे. समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर विविध शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्याची नोंदणी करण्यात यावी. तसेच ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावेत. म्हणजे हा अर्ज ऑनलाईन करावाच लागणार आहे. जर लाभार्थ्याने हा ग्रामस्तरीय समितीजवळ ऑफलाईन अर्ज सादर केला असेल तर त्या ग्रामस्तरीय समितीला त्या अर्जाला ॲपवर किंवा पोर्टलवर ऑनलाईन करावं लागणार आहे आणि त्यासाठी त्यांना ₹50 प्रति अर्ज प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. अशा प्रकारचा महत्त्वाचा शासन निर्णय 11/7/2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा महत्त्वाचा अपडेट होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.